हम्म. तर आपण 21व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आपण थोडक्यात आढावा घेऊया की 21व्या श्लोकापर्यंत काय काय झालंय. युधिष्ठिराने जो नेमलेला हेर आहे, तो हेर ब्रह्मचार्याच्या वेशात हस्तिनापुरामध्ये फिरत आहे. आणि हस्तिनापुरामध्ये फिरत फिरत त्याने जी काही माहिती मिळवलेली आहे, मग ती दुर्योधनाच्या राज्यकारभाराविरोधात, राज्यकारभारासंदर्भात असेल, किंवा प्रजेचं दुर्योधनासंदर्भात काय मत आहे, दुर्योधनाकडे कशा रीतीची संपत्ती आहे, तो कोणकोणत्या बाबतीत वरचढ आहे, अशी सगळ्या प्रकारची माहिती हिराने मिळवलेली आहे. आणि ही माहिती युधिष्ठिराला सांगण्यासाठी तो द्वैतवनात आलेला आहे. द्वैतवनात आलेला आहे. आणि तेव्हा माहिती सांगण्यापूर्वी त्याने युधिष्ठिराला काय सांगितलंय, म्हणजे जे आपण एखाद्या मालिकेआधी डिस्क्लेमर बघतो, अगदी त्याच प्रकारे हिराने सांगितलंय युधिष्ठिराला की माझ्या काही प्रिय आणि अप्रिय अशा गोष्टी आहेत. त्यातल्या अप्रिय गोष्टी तुला आवडणार नाही, तुला रुचणार नाही, काही कटू वचन मी सांगणार आहे, पण हे सगळं तू शांतपणे ऐकून घे. आणि त्या संदर्भात तू मला क्षमा कर, कारण हेर म्हणून मी माझं काम बजावतो आहे. आणि यातूनच त्याची स्वामीनिष्ठा दिसून येते. आणि अशा रीतीने हेर तो सांगण्यास सुरुवात करतो आणि तो 21व्या श्लोकापर्यंत येऊन थांबतो. आणि 22व्या श्लोकात तो थोडक्यात काय सांगतो की दुर्योधनाचा आता यौवनात प्रवेश झालेला आहे. आणि त्याचाच जो एक भाऊ आहे, आपल्यालाही माहिती आहे त्याचं नाव, तो म्हणजे दुःशासन. आता त्याला युवराज पदावर अभिषिक्त करून त्याने यज्ञ याग वगैरे आधी केलेले आहेत, असं दुर्योधनाने केलेलं आहे. म्हणजे आधी बघा, धृतराष्ट्र होता आणि तेव्हा युवराज होता दुर्योधन. आणि त्याच्याच मर्जीमुळे जी काही द्यूत क्रीडा तयार झाली आणि त्यातून पांडव हरले आणि मग त्यांना वनवास पत्करावा लागला, राज्य गमवावं लागलं. तर त्याच दुर्योधनाने धृतराष्ट्राकडनं राजापदाची जी काही सूत्र आहेत ती स्वतःच्या हातात घेतली आहेत आणि युवराज पदावर त्याचाच लाडका भाऊ दुःशासनाला अभिषिक्त करून, त्याचा अभिषेक करून बसवलेलं आहे. 23व्या श्लोकात काय म्हणतात की सप्रलिन भूपालम स्थिरायती आविरिधी भुवः मंडलम प्रशासत पित्वत एष्यति भियः चिंतयति एव बलवत विरोधिता दुरंता. की तो दुर्योधन सर्व राजांना आपल्या अधीन केल्यामुळे राज्य सुस्थिर होऊन पृथ्वीमंडलापासून समुद्रापर्यंत पोहोचले आहे, तरी सुद्धा विचारच करीत आहे. शक्तिशाली लोकांबरोबर असलेली विरोधता विनाशकारी असते. आता इथे काय सांगतायत, हेर काय सांगतोय की एवढ्या राजांना दुर्योधनाने आपल्या अधीन केलं, आपल्या सोबत आणलं, म्हणजे एक प्रकारे त्यांचं राज्य हे हस्तिनापुराच्या बाजूनेच आलं. पण एवढं देखील होऊन देखील तो साशंक आहे, तो चिंताग्रस्त आहे, कारण शत्रूसोबत असलेली विरोधता ही विनाशकारीच असते, असं हेर म्हणतोय. हे विनाशकारी का असते? कारण आता शत्रुत्व नेमकं कोणासोबत आहे? कौरवांचं, पांडवांसोबत. आणि यामुळेच दुर्योधन वारंवार एवढं राजांचं समर्थन मिळून देखील वारंवार चिंताग्रस्त आहे की उद्या जाऊन पांडवांनी जर हल्ला केला, आक्रमण केलं, तर आपलं राज्य जाऊ शकतं. आणि यासाठी तो सगळी तजवीज करतोय. म्हणजे प्रजेचा विश्वास संपादित करणं असेल, आपल्या बांधवांचा, आपल्या मित्रांचा, प्रजेचा, शिवाय प्रजेच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने संरक्षणात्मक जी काही योजना आहे ती देखील तो करताना दिसतोय. मग त्यासाठी तो इतर राज्यांच्या राजांना आमंत्रित करतोय, त्यांना आपल्या अधीन घेतोय, त्यांच्या संदर्भात चांगल्या प्रकारे वागतोय. आणि यामुळे ते राजे देखील प्रसन्न होत आहेत आणि त्याच्या अधीन येत आहेत. तर अशा रीतीचं सामर्थ्य वाढवण्याचं तो काम थोडक्यात करतो एका बाजूने, असं हेराचं सांगणं आहे. नंतर 24व्या श्लोकात हेर सांगतो की कथा प्रसंगेन जनेही उदाहृतात तवाभिधानात अनुस्मृता खंडल सुनु विक्रमः स दुस्सहात मंत्रपदात उरगः इव नताननः व्यथते. कथाप्रसंगामुळे, लोकाद्वारा उदाहरण देत असताना निघालेल्या तुझ्या नावामुळे, तसेच इंद्रपुत्र अर्जुनाचा पराक्रम, तो दुर्योधन भयामुळे चेहरा पडलेल्या सर्पाप्रमाणे व्यथित होतो. आता इथे 3 श्लिष्ट पद आहेत. म्हणजे थोडक्यात अर्थश्लेष, शब्दश्लेष आणि नंतर अजून एक शब्दश्लेष, की कशा रीतीने आपण बघूया. पहिला काय म्हटलंय की कथा प्रसंगेन, कथा प्रसंग.
की विष विषवैद्याने मंत्र उच्चारले असता, म्हणजे जो विष उतरवणारा असतो ना वैद्य, त्याने जर मंत्र म्हटले असता, ज्याप्रमाणे सर्प म्हणजे साप नतमस्तक होऊन व्यथित होतात, त्याचप्रमाणे तुझे नाव काढल्याने दुर्योधन व्यथित होतो. आता इथे बघा, इथे कशा रीतीने हेराने माहिती सांगण्याचा जो काही क्रम आहे तो बदललाय. याआधी तो दुर्योधनाची महती सांगत होता, मात्र आता दुर्योधन कसा चिंताग्रस्त आहे, कसा भयभीत आहे, गर्भगळीत आहे आणि तो कोणामुळे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताना तो उपमा देखील देतो. काय उपमा दिली त्याने? कथा प्रसंगेनं, की ज्याप्रमाणे विष उतरवणारा वैद्य मंत्र म्हणून सर्पाला नियंत्रित करतो आणि मग सर्प नतमस्तक होतो. नतमस्तक म्हणजे काय, की नमस्कार करतो का सर्प? तर नाही. सर्प लोटांगण घालतो, थोडक्यात व्यथित होतो तो. अगदी त्याच प्रकारे दुर्योधन जेव्हा तुझं नाव उच्चारलं जातं तेव्हा व्यथित होतो, भयभीत होतो, असं इथे हिराला सांगायचंय. याच्यानंतर आखंडल सुनु विक्रम. आखंडल सुनु म्हणजे अनुज, म्हणजेच विष्णू, आणि विहग म्हणजे गरुड, म्हणजे पक्षी या अर्थाने जरी म्हटलं तरी विष्णूच्या रूपात गरुड. हम्म वाहन असल्यामुळे. मग ज्याप्रमाणे गरुडाच्या गतीला गरुडाच्या गतीला म्हणजे गरुडाची जी काही गती आहे, गरुडाचा जो काही वेग आहे, त्याला आठवून सर्प ज्या प्रकारे भयभीत होतो, साहजिक आहे. जीवोजीवस्य जीवनम असं आपण ऐकलेलं आहे. म्हणजे उंदीर असेल त्याला साप खातो, साप असेल त्याला गरुड खातो, म्हणजे एक प्रकारे एकमेकांवर अवलंबलेले हे प्राणी आहेत. त्याचंच हे उदाहरण व्यवहारात कशा रीतीने दुर्योधन वागतोय यासाठी हेर देतो, आणि तो काय म्हणतो, की जो गरुड आहे त्या गरुडाचा जो वेग आहे त्या वेगाला सर्प भयभीत होतो. का भयभीत होतो? कारण जर वेग वाढला आणि आपला वेग कमी झाला तर आपली शिकार होऊ शकते. अगदी त्याच प्रकारे हे युधिष्ठिरा, तुझ्या नावाच्या उच्चारणानेच दुर्योधनाची अशा स्वरूपाची परिस्थिती होतीये. म्हणजे तो भयभीत होतोय, तो चिंताग्रस्त होतोय, तो गर्भगळीत होतोय. थोडक्यात त्याला मोठ्या प्रमाणात चिंता काळजी या प्रकारची होतीये, कारण दुर्योधनाला नेहमीच पांडवांची भीती राहिलेली आहे. कारण ज्या प्रकारे आपल्या राज्यात किंवा आपल्या राज्याची सूत्र जशी आपल्या हातात आहेत असं दुर्योधनाला वाटतं आणि त्यामुळे तो सामर्थ्य वर्धनासाठी प्रयत्न करतो, अगदी त्याच प्रकारे आपली ही माहिती जर पांडवांना माहित असेल तर पांडव देखील आपल्या सोबत दोन हात करण्यासाठी काही ना काही सामर्थ्य वर्धनासाठी करत असणार, आणि त्यामुळेच केवळ पांडवांच्या स्मरणाने, पांडवांच्या नावाच्या उच्चारणानेच दुर्योधन गर्भगळीत होताना दिसून येतो. आणि याच श्लोकात जो शब्दश्लेष केलेला आहे तो आहे तवाभिधानात. म्हणजे ज्याप्रमाणे सर्पाधिराज तक्षक, म्हणजे सर्पांचा राजा कोण? तक्षक, आणि वासुकी, हम्म यांचं नाव ऐकल्यावर इतर सर्प नतमस्तक होऊन व्यथित होतात. ठीक आहे. इथे काय सांगितलंय, की ज्याप्रमाणे सर्पाधिराज तक्षक आणि वासुकी म्हणजे ही दोन प्रमुख सापांचे प्रकार आहेत, किंवा हे दोन प्रमुख साप आहेत, प्रधान म्हणू आपण त्यांना. त्यांचं नाव ऐकल्यावर किंवा त्यांचं अस्तित्व जाणवल्यावर त्यांच्या खालोखाल असलेले जे काही साप आहेत ते भयभीत होतात, ते आजूबाजूला पळतात, सैरभैर होतात. अगदी त्याच प्रकारे अर्जुन आणि युधिष्ठिर या दोघांची नावं ऐकल्यावर दुर्योधनाची अशा स्वरूपाची परिस्थिती होते. साहजिक आहे, कारण पाचही पांडवांमध्ये सगळ्यात आधी युधिष्ठिर हा प्रधान आहे आणि अर्जुन हा पराक्रमी आहे, म्हणजे भीम देखील पराक्रमी आहे. मात्र अर्जुन आणि युधिष्ठिराच्याच केवळ स्मरणाने, उच्चारणाने दुर्योधनाची अशी परिस्थिती होतीये. मग जर उद्या युद्धात हे सामोरेच आले तर तेव्हा मात्र दुर्योधन गर्भगळीतच होईल, पळूनच जाईल की काय, अशा स्वरूपाची भीती आता दुर्योधनाला लाभलेली आहे, असं हेराला वारंवार इथे सांगायचंय. त्यानंतर 25व्या श्लोकात काय म्हणतो हेर, की तत्त्वयी जिव्हम कर्तुम उद्यते तत्र विधेयम उत्तरम आशु विधीयताम.
प्रण परप्रणितानि वचांसी चिन्वताम मातृशाम गिरह प्रवृत्ती साराह खलु. त्यामुळे तुमच्यावर कपट करण्यास उद्युक्त असणाऱ्या त्या दुर्योधनाला तुम्ही शीघ्र योग्य ते उत्तर द्यावे. दुसऱ्याच्या मुखातून संभाषणातून जाणून घेतलेल्या गोष्टी एकत्रित करून माझ्यासारख्या दूताने कथन केले आहे. तो वृत्तांत स्वाभाविकच आहे. आता एवढं सगळं सांगितल्यावर कशा रीतीने दुर्योधनाकडे धान्याचा साठा आहे, सैन्याचं मनोबल किती उंचावलेलं आहे, पशुसंपत्ती कशी आहे, इतर राजे कसे दुर्योधनाला सामील झालेले आहेत आणि दुर्योधन कसा गर्भगळीत भयभीत झालेला आहे, हे सगळं सांगितल्यावर हेर काय सांगतो की अशा रीतीने नेहमी कपटी वृत्तीचा म्हणून असणाऱ्या दुर्योधन तुमच्यावर काहीतरी चाल खेळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मी वेळीच संधीचा उपयोग करून त्याच्या विरोधात किंवा त्याला योग्य ते सडेतोड उत्तर द्यावे असं हे मला वाटतं, असं हेर युधिष्ठिराला सांगतो. आणि दुसऱ्याच्या मुखातून संभाषणातून म्हणजे काय की जेव्हा आता हेर जेव्हा असतो म्हणजे सिक्रेट एजंट जो असतो त्याला माहिती कशी मिळते. तो राज्यात जातो आणि ओरडतो का की मला माहिती द्या म्हणून, तर नाही. तो त्या राज्यातल्या प्रजेत मिसळतो. त्या प्रजेतले जे काही प्रमुख लोक आहेत पण ते संवादात चांगले आहेत त्यांच्याशी हात मिळवणी करतो, त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करतो आणि मग त्यांच्याकडनं हळूहळू गोड बोलून वेगवेगळ्या वचनांनी माहिती काढायला सुरुवात करतो. तर अशा रीतीने दुसऱ्याकडनं मिळालेली माहिती मी एक वृत्तांत म्हणून तुझ्यासमोर ठेवलेला आहे असं तो युधिष्ठिराला सांगतो. त्यामुळे तुम्ही आता सडेतोड उत्तर दुर्योधनाला द्यावं असं देखील हे त्याला सांगतो. यानंतर काय म्हणतात, आत सक्रिये वनसन्निवासिनां पत्यो इति गिरम इरयित्वा गते अथ महिभुजा कृष्णा सदनम प्रविश्य अनुज सन्निधौ तद्वचः आचक्षे आचचक्षे. म्हणजे काय की वनात निवास करणाऱ्या स्वामीला वनेचराने युधिष्ठिराकडून सत्कार प्राप्त झाल्यानंतर जेव्हा वनेचर निघून गेला त्यानंतर द्रौपदीच्या सदनात प्रवेश करून सर्व अनुजांना ते वनेचर वचन सांगितले. आता इथे बघा, वनेचर जेव्हा युधिष्ठिराकडे आलाय तेव्हाच युधिष्ठिराला असं करता आलं असतं की सगळे पांडवांना बोलवून द्रौपदीला बोलवून मग वनेचराचं कथन त्यांना ऐकवता आलं असतं, म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या समक्ष. पण युधिष्ठिराने असं केलं नाही, कारण राजशिष्टाचार आहे. कारण आधी राजाने म्हणजे जो प्रमुख आहे, आता राजा म्हणता येणार नाही कारण द्वैतवनात ते वनवासात आहेत, पण जो प्रधान आहे भावांमध्ये त्याने आधी सगळी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर सगळ्यांना एकसाथ ती माहिती देण्यासाठी तो द्रौपदीच्या सदनात गेला. जेव्हा वनेचराने सगळी माहिती युधिष्ठिराला दिली यानंतर युधिष्ठिराने वनेचराचा यथोचित सन्मान केला आणि मग वनेचर गेल्यानंतर युधिष्ठिराने त्याच्या सर्व भावंडांना बांधवांना आणि बायकोला म्हणजेच द्रौपदीला वनेचराचं कथन सांगण्यासाठी, वनेचराने जे काही सांगितलेलं आहे ते सांगण्यासाठी तो प्रवेश करतो. आता याच्यानंतर द्रौपदी वचन आहे म्हणजे काय की द्रौपदीचं कथन आहे. तर द्रौपदी काय म्हणते ती बघूया की द्रुपदा आत्मजा दिशतां सिद्धिं निशम्य ततः तत्सत्याः अपाकृतिः विनियंतुम अक्षमा नृपस्य मन्यू व्यवसाय दीपनिः गिरह उदाजहार. म्हणजे शत्रूची प्रगती ऐकल्यानंतर तेथून म्हणजेच दुर्योधनाकडून आलेल्या अपमानांना अडवण्यास सक्षम नसणारी द्रौपदी राजा युधिष्ठिराच्या रागाला उद्युक्त करणारी वाणी बोलू लागली. शत्रूची प्रगती ऐकल्यानंतर म्हणजे काय की दुर्योधनाकडनं दुर्योधनाकडनं शत्रूची प्रगती ऐकल्यानंतर असं नाहीये वचन ते की दुर्योधनाची म्हणजेच शत्रूची प्रगती वनेचराकडनं ऐकल्यानंतर राजा युधिष्ठिराच्या रागाला उद्युक्त करणारी प्रवृत्त करणारी वाणी द्रौपदी बोलू लागली. कारण साहजिक आहे द्रौपदीचा अपमान झाला होता द्यूतक्रीडेच्या माध्यमातून, एका खेळाच्या माध्यमातून एका स्त्रीचा अपमान झाला होता, पांडवांच्या राणीचा अपमान झाला होता आणि यामुळे
साहजिक आहे की सल ते दुःख द्रौपदीच्या मनात होतं आणि जेव्हा हे वनेचर कथन द्रौपदीला युधिष्ठिराने ऐकवलं तेव्हा युधिष्ठिराच्या रागाला उद्युक्त करणारी मुळात इथे बघा, तुम्ही पण महाभारत ऐकलंय, महाभारत मालिकाही बघितली आहे, महाभारत पुस्तकही वाचलं असेल संक्षिप्त स्वरूपात. त्याच्यात आपल्याला भीम, अर्जुन आणि द्रौपदी हे तिघे जण प्रतिशोधाच्याच भूमिकेत बऱ्याचदा दिसून येतात. नकुल सहदेव त्यांना सहाय्यकाची भूमिका बजावतात, पण युधिष्ठिर मात्र स्वतःच्या भूमिकेवर नेहमीच ठाम असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तो कधीही असं म्हणालेला आपल्याला दिसत नाही की अपमान झालेला आहे द्रौपदीचा, लगेचच युद्धाला आपण जाऊया. तो स्वतःचा वनवास पूर्ण करतो, अज्ञातवासात राहतो, प्रतिज्ञा पूर्ण केल्यानंतर आणि सामर्थ्यवर्धन झाल्यानंतरच युधिष्ठिर युद्धाला तयार होतो. म्हणजेच काय की युधिष्ठिर हा अत्यंत नीतिमूल्यांवर चालत जाणारा राजा आहे, प्रधान आहे आणि यामुळेच युधिष्ठिराचा राग म्हणजे युधिष्ठिराचा राग इन द सेन्स की युधिष्ठिराला दुर्योधनाचा राग यावा, त्याला त्याच्या संदर्भात त्याचं काय वनेचराचं थोडक्यात म्हणणं आहे हे कळून युधिष्ठिराला दुर्योधनाच्या बाबतीत राग यावा यासाठी द्रौपदी कटू वचन बोलू लागली. म्हणजे युधिष्ठिराच्या रागाला उद्युक्त करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी द्रौपदी वचन बोलू लागली. काय वचन बोलू लागली ती? तर भवादृशेषु प्रमदाजनोदितम अनुशासनम अधिक्षेप इव भवती. तुझ्यासारख्या अत्यंत धर्मसंपन्न राजाला एखाद्या स्त्रीने उपदेश करावा हे तिरस्कारा समान आहे. बघा, इथे वाणीतला फरक दिसून येतो आपल्याला. म्हणजे आता द्रौपदीचं म्हणणं देखील बरोबर आहे, कारण द्रौपदीला हे दुःख झालेलं आहे, तिचा अपमान झालेला आहे आणि त्या अपमानाचा प्रतिशोध घेतला जात नाहीये. वनवासातच वेळ फुकट जातोय की काय, अशा रीतीचं भाकीत किंवा अशा रीतीचा विचार हा द्रौपदीच्या मनात सारखा सारखा येतोय. आणि वनेचरच्या संयमाने, ज्या गंभीरतेने जे काही कथन आहे ते सांगून गेल्यानंतर, ते कथन ऐकल्यानंतर द्रौपदीला राहवलं नाही आणि आता जरी युधिष्ठिराने पाऊल उचलावं, म्हणजे ज्या प्रकारे आता जे झालेलं युद्ध होतं दोन्ही देशांमधलं, ते त्याच्या आधी अनेकदा आता तरी सडेतोड उत्तर द्यावं, आता तरी कठोर भूमिका घ्यावी, अशा स्वरूपाची प्रत्येक जण मागणी करताना आपल्याला दिसत होता. त्या वेळेला उत्तर देखील देण्यात आलेलं आहे. अशाच स्वरूपाची भावना आता द्रौपदीच्या मनात आहे की आता तरी युधिष्ठिराने एखाद दुसरं कठोर पाऊल उचलावं आणि त्यांना योग्य ते सडेतोड उत्तर द्यावं. तेव्हा द्रौपदी काय म्हणते की तुझ्यासारख्या अत्यंत धर्मसंपन्न राजाला एखाद्या स्त्रीने उपदेश करावा हे तिरस्कारा समान आहे. आता इथे स्त्रीचं अवमूल्यन केलंय का? तर नाही. तर मुळात तुझ्यासारख्या धर्मसंपन्न राजाला, म्हणजे ज्याला धर्म काय आहे, धर्माने काय सांगितलं आहे, धर्माच्या दृष्टीने काय काय करणं योग्य आहे हे माहीत असताना देखील एखाद्या स्त्रीने म्हणजेच तुझ्याच बायकोने त्याला तुला उपदेश करावा त्या संदर्भात, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचं द्रौपदी सांगते. कोणाला सांगते? तर युधिष्ठिराला उद्देशून सांगते. तर का सांगते? कारण युधिष्ठिराचा राग अनावर व्हावा आणि युधिष्ठिराने त्या संदर्भात एक कठोर पाऊल उचलावं, त्याला थोडक्यात राग यावा, रागासाठी प्रवृत्त करते द्रौपदी. याच्यानंतर ती काय म्हणते की मला हे माहिती आहे की राजासमोर स्त्रीने आपल्या मर्यादा ओळखून बोललं पाहिजे, तिने थेट राजासमोर बोलता कामा नये, पण परिस्थिती बघता मला हे बोलण्याला भाग पाडलं जात आहे. म्हणजे बघा, अपमान झालाय द्रौपदीचा, दरबारात अपमान झालाय, तिथे ज्येष्ठ लोक देखील होते, कौरव पांडव देखील होते, पण कोणाच्याही म्हणजे कौरव आणि ज्येष्ठ लोकांच्या म्हणजे राजा धृतराष्ट्राच्या देखील मनाला एकदा विचार शिवला नाही की आपल्याच कुळातील वंशातील एका राणीचा भर दरबारात अपमान होतोय, तर तेव्हा आपण तरी निदान पुढे होऊन दुर्योधनाला खडे बोल सुनावले पाहिजे होते, पण ते सुनावले नाही. हा अपमान सगळा दरबार उघड्या डोळ्यांनी बघत होता.
आणि साहजिक आहे असा अपमान किंवा अशा स्वरूपाचा कोणताही अपमान जेव्हा स्त्रीच्या बाबतीत होतो तेव्हा स्त्रीच्या मनात ती सल नेहमीच सलत असते. आणि यामुळे द्रौपदी हे कटू वचन बोलते की मला माहिती आहे की राजासमोर एखाद्या स्त्रीने बोलू नये, थेट बोलू नये, पण तरी देखील मला ही परिस्थिती पाहता असं करावं लागतंय. असं द्रौपदी म्हणजे खडसावून सांगते थोडक्यात युधिष्ठिराला. याच्यानंतर ती काय सांगते, अखंडल तुल्यम अखंडल तुल्यम धामभिः स्ववंशजैः भूपतिभिः चिरम अखंडम धृता मही त्वया मदच्युता मतंगजेन स्त्रक इव आत्महस्तेन उपवर्जिता. आत्महस्तेन अपवर्जिता म्हणजे काय की इंद्रतुल्य पराक्रम असलेल्या तुमच्या वंशात झालेल्या राजे लोकांनी चिरकाळपर्यंत या पृथ्वीला धारण केलं. त्या पृथ्वीला तुम्ही मदोन्मत्त गजराजाद्वारा ज्याप्रमाणे स्वतःच्या गळ्यात असलेल्या माळेचा तो त्याग करतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्याच हातांनी या पृथ्वीचा त्याग केला आहे. आता इथे पृथ्वीचा त्याग केला म्हणजे काय की पृथ्वी इन द सेन्स तुम्ही सत्तेचा त्याग केला आहे. तुमच्या हातात जी काही पॉवर होती, एक प्रकारे ती पॉवरच तुम्ही गमावून बसलात द्यूतक्रीडेच्या माध्यमातून. आणि साहजिक आहे इथे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, कितीही अ, विश्वासू माणूस असला, कितीही अ, आत्मविश्वासाने परिपूर्ण माणूस असला, आणि जर त्याने एखाद्या शक्तिशाली राष्ट्रासोबत जर तो एकटाच लढायला गेला तर किंबहुना त्याला काही प्रयत्न यश मिळत नाही. याचं कारण म्हणजे सत्ता. ज्याच्या हातात सत्ता असते त्याला अधिक सामर्थ्य आणि अधिक अधिकार प्राप्त होतात. आणि ती सत्ताच मुळात तुम्ही गमावून बसलेला आहात असं द्रौपदीला इथे सुचवायचं आहे. आणि यासाठी ती कोणाची उपमा देते तर गजराजाची म्हणजेच हत्तीची. ज्याप्रमाणे तो स्वतःच्या गळ्यात असलेल्या माळेचा त्याग करतो, अगदी त्याच प्रकारे तुम्ही स्वतःच्याच हातांनी स्वतःच्याच सत्तेचा त्याग केलेला आहे. जी तुमची सत्ता मिळणं अधिकार होता तुमचा, तो अधिकारच तुम्ही आता गमावून बसलेला आहात. ते मूढधियः पराभवं व्रजन्ति ये मायाविषु मायिनः न भवन्ति ही शठाः तथा विधान. म्हणजे काय की अ, असंहतांगा निशिताः इषभः इव प्रविश्य ग्रंथी. म्हणजे ते मूर्ख बुद्धीचे लोक पराभवाला प्राप्त करतात जे कपटी लोकांसोबत कपटाने वागत नाहीत. कारण ज्याप्रमाणे चिलखत नसलेल्या शरीराला तीक्ष्ण बाण नष्ट करतात, त्याप्रमाणे कपटी व्यक्ती एखाद्या निष्कपटी व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला नष्ट करतो. इथे बघा किती खडसावून आणि किती कटू बोल हे द्रौपदी युधिष्ठिराला बोलतेय. म्हणजे आपल्याला माहितीये की रामायणात एक प्रसंग आहे, जेव्हा अ, लंका पलीकडे आहे, समुद्राच्या जरा पुढे आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर जांबुवंत, हनुमान आणि सगळी वानरसेना ही अ, जमलेली आहे. आणि आता उड्डाण करून लंकेत पोहोचणार कोण आणि सीतामातेला संदेश देणार कोण, हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा जांबुवंतच हनुमानाला त्याच्यात असलेल्या शक्तीचा साक्षात्कार घडवून देतात की ही शक्ती तुझ्याकडे आहे. हे जसं इथे घडलंय तसंच द्रौपदी सांगण्याचा प्रयत्न करते की तुमच्यात सामर्थ्य आहे की तुम्ही दुर्योधनाला प्रत्युत्तर देऊ शकता, पण असं असताना देखील तुम्ही धर्माने वागतायत, म्हणजे अधर्माने वागा असं द्रौपदीला सांगायचं नाहीये, पण तुम्ही सडेतोड उत्तरच देत नाही. आणि यासाठी ती पुढे काय म्हणते की मूर्ख बुद्धीचे लोक हे पराभवाला प्राप्त होतात. कोण मूर्ख बुद्धीचे लोक? की जे कपटी लोकांसोबत कपटाने वागत नाहीत. म्हणजे आपल्या मराठीत म्हणे की काट्यानेच काटा काढला पाहिजे. म्हणजेच काय की जशास तसे, टिट फॉर टॅट शठम प्रति शाठ्यम. म्हणजे जे कपटी आहेत, जे कपटाने वागतात, जे कारस्थानच करतात, त्यांच्यासोबत त्याच प्रवृत्तीने वागलं पाहिजे. पण जे कोणी वागत नाहीत असे, ते मूर्ख ठरतात आणि पराभवाला प्राप्त होतात. म्हणजे एक प्रकारे ती युधिष्ठिरालाच आरसा दाखवतीये की काय आता पुढे जाऊन होऊ शकतं जर आपण वेळीच पावलं उचलली नाही तर. कारण ज्याप्रमाणे आता ह्याला ती उपमा देते, कारण उपमा दिल्याशिवाय पटकन आपली गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून ती उपमा काय देते की ज्या प्रकारे चिलखत नसलेल्या शरीराला तीक्ष्ण बाण नष्ट करतो, बरोबर आहे ना. चिलखत नसताना
एखाद्याने जर बाण आपल्यावर सोडला तर साहजिक आहे तो बाण आपल्याला लागून गंभीर इजा होऊ शकते किंवा मृत्यू होऊ शकतो. तर अशा परिस्थितीत चिलखत नसलेल्या शरीराला तीक्ष्ण बाण नष्ट करतो. अगदी त्याच प्रकारे जो कोणी कपटी मनुष्य आहे तो निष्कपटी व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला नष्ट करतो. बरोबर? म्हणजे निष्कपटी म्हणजे त्याच्या मनात कारस्थान करण्याचा विचार येत नाही, कपट करण्याचा विचार येत नाही, काही वाईट चिंतण्याचा विचार येत नाही. अशा व्यक्तीला कोण नष्ट करतो की कपटी माणूस. त्याच्या काळात देखील ते आपल्याला दिसून येतं की ज्या प्रकारे आपल्या जवळचे जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राने म्हणजे चीनने ज्या प्रकारे सभोवतालच्या देशांना सोबत नेऊन कपट करून भारताविरोधात कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, ते हे याचंच द्योतक आहे की कशा रीतीने कपट वृत्तीचा मनुष्य हा निष्कपट वृत्तीच्या माणसाला जवळ जाऊन नष्ट करतो. त्यामुळे द्रौपदी सांगते युधिष्ठिराला की आता तरी तुम्ही पाऊल उचला, आता तरी जागे व्हा. याच्यानंतर 31व्या श्लोकात ती काय सांगते की अनुरक्त साधन कुलाभिमानी त्वदन्यः क नराधिपः गुणानुरक्तां कुलजां मनोरमाम् इव आत्मवधूम इव श्रियं परेहि अपहारयेत क्षम्यताम अपहारयेत. राज्यशासन चालवण्यासाठी उपयुक्त सर्व साधनांच्या बाबतीत सुसंपन्न असलेल्या कुळाचा अभिमान बाळगणारा तुझ्यापेक्षा अन्य कोण राजा असणार? जो राजाच्या दया दाक्षिण्यादी गुणांवर अनुरुक्त असलेल्या कुलपरंपरेने चालत आलेल्या मनाला आनंदित करणाऱ्या स्वतःच्या पत्नीप्रमाणे असलेल्या राज्यलक्ष्मीला इतरांच्या द्वारे अपहरण करायला लावेल. आता इथे मगाशी जसे 3 श्लेष आलेले होते, शब्दश्लेष, अर्थश्लेष आणि अजून एक, अगदी त्याच प्रकारे इथे आहेत. आता गुणा अनुरक्ता, की ज्याप्रमाणे पत्नी पतीच्या गुणांवर अनुरक्त असणारी असते त्याचप्रमाणे राजाच्या दया दाक्षिण्यादी गुणांवर अनुरक्त असणारी कोण? राज्यलक्ष्मी. कुलजाम, ज्याप्रमाणे पत्नी चांगल्या कुळात जन्मलेली असते त्याचप्रमाणे राज्यलक्ष्मी वंशपरंपरेने चालत आलेली असते. म्हणजे प्रत्येक राजाचा सहवास राज्यलक्ष्मीला लाभलेला असतो. मनोरमा, ज्याप्रमाणे पत्नी सुंदर असते त्याचप्रमाणे राज्यलक्ष्मी सुद्धा मनाला रमवणारी आणि आनंद देणारी असते. तर अशा राज्यलक्ष्मीचं अपहरण करण्यासाठी तूच प्रवृत्त केलंस. कोणाला? कौरवांना. आणि त्यामुळे तुझ्या हातातली सत्ता निघून गेली. नरदेव एतर्हि मनस्विर्गहिते वर्त्मनि विवर्तमानं भवन्तम् उदारितः मन्युः शुष्कः शमितरुम् उच्छिक्खः अग्निः इव कथं न ज्वलयति. हे नरदेव, आता सुद्धा स्वाभिमानी कृतनिश्चय केलेल्या व्यक्तीद्वारे एकच मिनिट. हे नरदेव, आता सुद्धा स्वाभिमानी कृतनिश्चय केलेल्या व्यक्तीद्वारे निंदित केलेल्या मार्गावर चालत असलेल्या तुला उद्युक्त झालेला क्रोध कसा बरे शुष्क अग्निप्रमाणे जाळत नाही? म्हणजे क्रोधाला आता अग्नीची उपमा दिली आहे द्रौपदीने आणि शमी वृक्षाला दुर्योधनाची उपमा दिलेली आहे. द्रौपदी युधिष्ठिराला काय म्हणते की रागाला दुर्योधनाप्रती व्यक्त कर, युद्धाला प्रवृत्त हो. कशा रीतीने सांगते ती की म्हणजे ज्याप्रमाणे शुष्क शमी वृक्ष कोणी शमी वृक्ष जर असेल, वृक्ष असेल, त्याला ज्या प्रकारे अग्नी जाळून टाकते, नष्ट करते, त्याप्रमाणे हा क्रोध तुला कसा उद्युक्त करत नाही बरं? तुला का प्रवृत्त करत नाही बरं? त्यामुळे तू आता दुर्योधनाच्या विरोधात युद्ध कर, युद्धासाठी प्रवृत्त हो, युद्धाचा विचार आता मनात आण. कसं द्रौपदी वारंवार म्हणजे बघा साधारण
वनेचराचं कथन संपल्यानंतर द्रौपदीचं सांगणं हेच आहे युधिष्ठिराला, की आता तरी तू एखाद दुसरं असं पाऊल उचल की जेणेकरून शेवटचंच पण सडेतोड उत्तर कौरवांना देता येईल. याच्यानंतर ती काय सांगते, की अवंध्य कोपस्य आपदाम विहंतु देहिनः स्वयमेव वश्याः भवन्ति अमर्ष शून्येन जंतुना जातहार्देन जनस्य आदरा नवा विद्विषादरः न. ज्याचा क्रोध कधी निष्फळ होत नाही, अशा आपत्तींना दूर करणाऱ्या व्यक्तीला लोक स्वतःहून वश होतात. परंतु क्रोधविहीन व्यक्तीसाठी प्रेमभाव उत्पन्न होत असल्यामुळे मनुष्याचा अधम होत नाही आणि शत्रुता नसल्यामुळे भयही राहत नाही. आता इथे थोडक्यात काय सांगायचं, की एक मिनिट हा. हा, म्हणजे त्या काय सांगायचंय, की ज्याचा क्रोध कधी निष्फळ जात नाही, फुकट जात नाही, अशा व्यक्ती ज्या असतात, म्हणजे ज्यांचा क्रोध जो आहे तो फुकट जात नाही, ज्यासाठी क्रोध आलेला आहे ती वस्तू किंवा ती गोष्ट पूर्णच होते, तर अशा व्यक्तींच्या सानिध्यात अन्य व्यक्ती देखील येतात. मात्र जे क्रोधविहीत आहेत, म्हणजे ज्यांना क्रोधच मुळात येत नाही, अशा व्यक्तींच्या बरोबर प्रेमभाव जागृत होत नाही, आदरभाव जागृत होत नाही, उलट शत्रुताच अधिक वाढते. म्हणजे इथे काय सांगायचं द्रौपदीला, थोडक्यात द्रौपदी युधिष्ठिराला हे सांगण्याचा प्रयत्न करते, की आता तरी तुला राग येऊ दे. आणि तो राग येणं का गरजेचं आहे, कारण ज्या व्यक्तीला राग येतो आणि ज्यासाठी राग येतो ते काम ती व्यक्ती पूर्ण करते, आणि हे केल्यामुळे त्या व्यक्तीच्या सानिध्यात अन्य व्यक्ती देखील येतात. पण मुळात ज्याला रागच येत नाही, त्याच्या संदर्भात प्रेमभाव आदरभाव जागृत होत नाही, निर्माण होत नाही, उलट शत्रुत्वच निर्माण होतं. त्यामुळे हे जाणून तू आता युद्धाला तयार हो, असं द्रौपदी सांगते. याच्यानंतर आपण दोन बघूया श्लोक, आणि म्हणजे 35 श्लोकापर्यंत थांबून उर्वरित श्लोक आपण उद्या बघू शकू. आणि तेव्हाच मग आपण उद्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील बघूया. तर 34व्या श्लोकात काय म्हणते, लोहित चंदनोचित महारथ रेणु ऋषित पदाती अंतर्गिरी परिभ्रमण अयम वृकोदर कश्चित सत्यधनस्य मानसम न दुनोती. पूर्वी रक्तचंदनाने लिप्त असलेला महान रथावर आरूढ असलेल्या वृकोदराची, म्हणजेच भीम, वृकोदर असं म्हणतात त्याला, दुसरं नाव भीमाची धुलीकणांसहित असलेली पदावली आज पर्वत कपाऱ्यांमध्ये चालत आहे. अशा भीमाला पाहून सत्य हेच धन असलेल्या तुमचे मन दुःखित होत नाहीत काय. म्हणजे बघा, अं, इथे आता या दोघांच्या संवादात, म्हणजे इथे संवाद एकतर्फीच झालाय, म्हणजे द्रौपदीकडनंच सारखं सांगितलं जात आहे, द्रौपदीकडनं सारखं सांगितलं जातंय की युधिष्ठिर आता तयार हो, युद्धासाठी तयार हो. तर त्या संवादात आता भीमाला देखील तिने घेतलेलं आहे, आणि कशा रीतीने घेतलेलं आहे, काय सांगितलेलं आहे ते उद्देशून युधिष्ठिराला, की पूर्वी रक्तचंदनाने लिप्त असलेला, म्हणजे रक्तचंदन धारण केलेला, रक्तचंदन लावलेला असा भीम, महान रथावर आरूढ असलेला वृकोदर म्हणजेच भीम, आज पर्वत कपाऱ्यांमध्ये चालतोय. म्हणजे एकेकाळी ज्याच्याकडे सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर त्याने अनेकांना ते सामर्थ्य दाखवलेलं आहे, असा महापराक्रमी भीम, जो रथावर आरूढ असलेला असतो आणि जो रक्तचंदन धारण केलेला असतो, असा भीम आज धुलीकणांच्या सानिध्यातून पर्वत कपाऱ्यांमधून हिंडत आहे, चालत आहे. म्हणजे काय दुर्दशा झाली आहे पांडवांमधील महापराक्रमी भीमाची, हे द्रौपदीला युधिष्ठिराला सांगायचंय. मग सत्य हेच धन असं तुम्ही मानता ना,
मग हे पण सत्य परिस्थितीच मी तुम्हाला सांगतेय की कशा रीतीने भीमाची आता ही परिस्थिती झालीय, की कशा रीतीने भीम जो महापराक्रमी होता, एकेकाळी रथावर आरूढ होऊन अनेकांना त्यांनी पाणी पाजलेलं आहे आणि रक्तचंदन धारण करणारा असा हा भीम आज या तुमच्या अ, सत्य हेच धन या तत्वापायी सगळ्या कडेकपाऱ्यातून सगळीकडे हिंडतोय, चालतोय अशी परिस्थिती त्याच्यावर ओढवली आणि फक्त त्याच्यावर नाही तर पांडवांवर देखील ओढवली आहे. तर मग हे सगळं सत्य पाहून तुमचं मन दुःखित होत नाही काय? असा प्रश्नच ती युधिष्ठिराला विचारते. म्हणजे तुम्हाला वाटतं ना की सत्य हेच धन आहे. ट्रुथ इज मनी. मग हे सगळं बघून ही सत्य परिस्थितीच मी तुम्हाला सांगितलेली आहे. हे सगळं बघून तुमचं मन दुःखित होत नाही काय? असं द्रौपदी युधिष्ठिराला प्रश्न विचारते. यानंतर 35व्या म्हणजे आपण हा शेवटचा बघणार आहोत. 35व्या श्लोकात द्रौपदी काय म्हणते की वासवोपमः य उत्तरान् कुरुन् विजित्य प्राज्य अकुप्यं वसु अयच्छत् सह धनंजयः अधुना वल्कवासा वल्कवासांसी आहरन् तव मन्युं कथं न करोति. की इंद्रतुल्य असा जो अर्जुन आहे त्याने उत्तरेकडे असलेल्या कुरु प्रदेशाला जिंकून ज्याने प्रचूर संपत्ती आणून दिली आहे, राज्याला मिळवून दिली आहे, असा तो अर्जुन आता वल्कल वस्त्रांना घेऊन घेतो आहे. हे पाहून तुझ्या मनात राग येत नाही काय? असं द्रौपदी युधिष्ठिराला परत म्हणते. म्हणजे त्या एका एका पांडवांच्या संदर्भाने युधिष्ठिराला ती प्रश्न विचारते. पहिल्यांदा भीमाचं झालं, त्यानंतर अर्जुनाचं ती सांगते की महापराक्रमी जसा भीम होता तसा यशस्वी अर्जुन देखील होता, ज्याने उत्तरेकडच्या कुरुप्रदेशाला जिंकलं, तिकडनं अनेक संपत्ती आणली आणि राज्याच्या राजकोषामध्ये जमा केली, राज्याला मिळवून दिली, असा युवराज पराक्रमी अर्जुन जो उंची वस्त्र म्हणजे राजवस्त्र परिधान करत असे, आज त्याच अर्जुनाला वल्कल म्हणजे काय की वनाच्छादित असलेलं वस्त्र जे आहे ते धारण करावं लागतंय. म्हणजे इतकी दुर्दशा, इतकी टोकाची परिस्थिती आता ही अर्जुनावर ओढवलेली आहे. मग हे सगळं पाहून तुझ्या मनात दुःख निर्माण होत नाही काय? असं द्रौपदी परत युधिष्ठिराला विचारते. म्हणजे शस्त्र शोभून दिसणाऱ्या अर्जुनाच्या हातात वल्कल वस्त्र पाहून तुला राग येत नाही काय? त्या महापराक्रमी योद्ध्याची गत अशी झालेली आहे की तुला कशा रीतीने पाहते बरं. म्हणजे तू त्यांचा मोठा भाऊ आहेस, पण तुझ्याच भावंडांमधील जे पराक्रमी भावंड आहेत त्या पराक्रमी भावंडांची झालेली दुर्दशा पाहून तुझ्या मनात दुःखित किंवा दुःख भाव निर्माण होत नाही का? तो राग निर्माण होत नाही का की ज्यांच्यामुळे ही परिस्थिती ओढावली त्यांच्या विरोधात तुला राग निर्माण होत नाही का? अशा रीतीचे तिखट प्रश्न द्रौपदी युधिष्ठिराला विचारते. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत.